विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. लेक्चर सिरीज ऑफ बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग च्या शेवटच्या भागात आपण आता प्रवेश करतोय. पहिली 6 लेक्चर्स आपली झालेली आहेत आणि मोस्ट ऑफ द लोकांना ही लेक्चर समजली असतील. तर आता स्टार्ट करूया आपण आपलं आजचं लेक्चर, बेसिक्स ऑफ बिझनेस अँड अकाउंटिंग लेक्चर 7. आजचा आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे ट्रायल बॅलन्स. So, as per our tradition, today we will revise up to the previous lecture. मागच्या लेक्चर पर्यंत आपण काय काय केलेलं आहे. आपण फर्स्ट बघितलं की अ पर्सन इज अर्निंग मनी बाय वे ऑफ अ जॉब और अ बिझनेस. बिझनेस इज एनी ऍक्टिव्हिटी टू अर्न प्रॉफिट. बिझनेस आला की बिझनेस मध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज येणार. ज्या फायनान्शियल आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटीजना वी विल कॉल transactions. So business transactions are financial and commercial activities of the business. आता या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. ओके, सो त्या रेकॉर्डिंगचं आपलं तंत्रज्ञान आहे बुक किपिंग. सो विथ द हेल्प ऑफ बुक किपिंग वी विल रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आता कुठले बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत? एक आहे आपलं जर्नल, सेकंड आहे आपलं लेजर. सो लास्ट लेक्चर पर्यंत आपण लेजर पर्यंत पोहोचलेलो आणि स्टेप्स इन लेजर आपण बघितलेल्या. आपण जर्नल मध्ये ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज पास केल्या, लेजर मध्ये त्या एंट्रीज मधले अकाउंट्स प्रिपेअर केले. एका अकाउंटशी रिलेटेड सर्व ट्रान्झॅक्शन आपण एकत्र लिहिले, त्या अकाउंटच्या टोटल्स केल्या. ज्या साईडची टोटल जास्त आहे ती दोन्ही साईडला घेतली. डिफरन्स आहे त्याला म्हटलं आपण बॅलन्स. कमी जर टोटल असेल तर त्या साईडला आपण घेतलं बॅलन्स कॅरीड डाऊन. जास्त टोटल असेल त्या साईडला आपण घेतला बॅलन्स ब्रॉट डाऊन. सो बॅलन्स काढेपर्यंत आपण सर्व तयारी आता केलेली आहे. आता नेक्स्ट पार्ट. ओके, सो अकाउंटिंग प्रोसेस. अकाउंटिंग प्रोसेस मध्ये बेसिकली आपण 4 स्टेप्स घेणार आहे. त्यातली फर्स्ट स्टेप होती आपली जर्नल. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला आपण गेलो, ती होती आपली लेजर. जर्नल रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स, लेजर समरायझिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आणि आता आज आपण थर्ड स्टेप मध्ये एंट्री करतोय, ट्रायल बॅलन्स. नावच कसं आहे बघा, ट्रायल बॅलन्स. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग अँड फीचर्स ऑफ द ट्रायल बॅलन्स. लेजर अकाउंट्स हॅव बॅलन्सेस. बॅलन्स मे बी आयदर डेबिट असेल और क्रेडिट असेल. फ्यू अकाउंट्स आर क्लोज एट द एंड ऑफ द इयर. म्हणजे काही अकाउंटची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल ही सेम असेल, म्हणजे तिथं डिफरन्स किंवा बॅलन्स येणार नाही. बॅलन्सेस ऑफ अदर अकाउंट्स आर कॅरीड फॉरवर्ड टू द ट्रायल बॅलन्स. मग जे अकाउंट्स क्लोज झालेले नाहीत, आयदर डेबिट बॅलन्स आहे किंवा क्रेडिट बॅलन्स आहे, असे सर्व अकाउंट्स आपण ट्रायल बॅलन्सला पोस्टिंग करतो. सो व्हॉट इज ट्रायल बॅलन्स? ट्रायल बॅलन्स इज लिस्ट ऑफ ऑल लेजर अकाउंट बॅलन्सेस. हे जे लेजर अकाउंटचे बॅलन्सेस आलेले आहेत त्याची आपण आता लिस्ट प्रिपेअर करायला लागलोय, सर्व अकाउंट्स आणि त्यांचे बॅलन्सेस. सो रिमेंबर, trial balance is not an account. It is not for a period, but it is on a particular date. It is a list of balances on a particular date. Date might be month end, half year end, or the year end. Total of debit balances and credit balances should be same. आपण जर्नल एंट्री पास करताना बघितलं, एक अकाउंट होतं डेबिट, दुसरं अकाउंट होतं क्रेडिट, दोन्हीकडे अमाऊंट सेम आहे. सो ट्रायल बॅलन्स पण डेबिट आणि क्रेडिटची टोटल ही सेम यायला पाहिजे. Okay. Trial balance is useful to know the arithmetical accuracy of the ledger. Okay. कसं काय arithmetical accuracy समजेल? तर जर डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेसची टोटल सेम आली तर मे बी आपण सर्व जर्नल एंट्रीज करेक्ट रेकॉर्ड केल्या, लेजर बॅलन्सेस पण मे बी करेक्ट रेकॉर्ड केलेले आहेत. ओके, ते करेक्ट फाइंड आउट केलेले आहेत आणि त्या बेसवर आता आपला ट्रायल बॅलन्स टॅली आहे. म्हणजे वी कॅन से दॅट वी आर accurate from arithmetical point of view. ओके, सो चेक करूया की कसं होणार आहे. नाउ फॉर्मॅट ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, ट्रायल बॅलन्सचे 2 फॉर्मॅट्स आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर्स, डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस. पर्टिक्युलर्स मध्ये सर्व अकाउंटची नावं लिहा. ज्यांना डेबिट बॅलन्स आहे ते डेबिट बॅलन्सच्या कॉलम मध्ये लिहा. ज्यांना क्रेडिट बॅलन्स आलेला आहे ते क्रेडिट बॅलन्सच्या कॉलम मध्ये लिहा. डेबिट बॅलन्स केव्हा येईल? जेव्हा
डेबिट साईडची टोटल जास्त असेल आणि क्रेडिट बॅलन्स केव्हा येईल, जेव्हा क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल. ओके, अजून एक फॉर्मॅट आहे जो आपल्याला काही वेळा बघायला मिळेल, त्याच्यामध्ये 4 कॉलम्स आहेत. डेबिट बॅलन्स आहेत असे अकाउंट्स पहिल्यांदा घ्या, त्यांचे अमाऊंट्स घ्या, मग क्रेडिट बॅलन्स आहेत असे अकाउंट्स घ्या आणि मग त्यांचे बॅलन्सेस घ्या. ओके, सो या दोन्हीपैकी कुठलाही फॉर्मॅट आपल्याला क्वेश्चन मध्ये बघायला मिळू शकतो. ओके, टोटल्स ऑब्विसली सेम असायला पाहिजे. ओके, आता बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स कडे जाऊ. लास्ट लेक्चर मध्ये आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितलेलं की 4 टाइपचे अकाउंट्स असतात. विच आर द 4 टाइप्स? अकाउंट्स आर डिवायडेड इंटू 3 क्लासेस. 3 क्लासेस कुठले होते? पर्सनल, रियल, नॉमिनल. आणि टाइप्स ऑफ अकाउंट्स कुठले होते? असेट्स, लायबिलिटीज, इन्कम्स आणि एक्सपेन्सेस. त्यात आपण चेक केलं की कुठल्या टाइपच्या अकाउंटला कोणता बॅलन्स येईल. ओके, सो दीज आर द पॉसिबल बॅलन्सेस. असेट्स आहेत, त्यामध्ये फिक्स्ड असेट्स आहेत, करंट असेट्स आहेत, डेबिट बॅलन्स येईल. लायबिलिटीज आहे, त्यामध्ये लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत, करंट लायबिलिटीज आहे, क्रेडिट बॅलन्स येईल. एक्सपेन्स आहे, परचेस आहेत, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, रेंट आहे, ऑफिस एक्सपेन्स आहेत, डेबिट बॅलन्स येईल. आणि इन्कम आहे, सेल्स आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे, कमिशन रिसिव्ड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, दे हॅव क्रेडिट बॅलन्सेस. सो डेबिट बॅलन्सेस कशाला येणार आहे? असेट्स आणि एक्सपेन्सेसला. क्रेडिट बॅलन्स कशाला येतील? लायबिलिटीजना आणि इन्कम्सना. ओके, नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, तो टॅली असतो, त्या बेसवर आपल्याला फायनल अकाउंट्स प्रिपेअर करायचे असतात. सो स्टुडंटची मॅक्झिमम एनर्जी खर्च होती तो ते फायनल अकाउंट्स प्रिपेअर करण्यामध्ये आणि बॅलन्स शीट टॅली करण्यामध्ये. ओके, बट बिफोर दॅट वी शुड अंडरस्टँड द व्हेरियस रिलेशनशिप्स. ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याकडे 4 टाइपचे अकाउंट्स आले, असेट्स, लायबिलिटीज, इन्कम आणि एक्सपेन्सेस. त्यांच्यातली थोडी रिलेशनशिप समजावून घेऊया. ओके, रिलेशनशिप मीन्स 2 आयटम्स आर रिलेटेड टू इच अदर. त्यांचे अमाउंट्स पण एकमेकाशी रिलेटेड असायला पाहिजेत. सो असेट्स अँड लायबिलिटीज ऑब्विसली आहे. जर आपण कॅपिटल लायबिलिटीज मध्ये कव्हर केलं तर बोथ शुड बी सेम. ओके, मग असेट्स मध्ये आपण घेऊया फिक्स्ड असेट्स. लायबिलिटीज मध्ये कुठल्या लायबिलिटीज घ्यायच्या? वी शुड कन्सिडर लॉंग टर्म लायबिलिटीज बिकॉज फिक्स्ड असेट्स आर ऑल्सो युजफुल फॉर लॉंग टर्म. सो लॉंग टर्म असेट्सचं कंपॅरिझन करा लॉंग टर्म लायबिलिटीज बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करणार? सो ऑब्वियस आहे, आपण करंट असेट्स, करंट लायबिलिटीजची कंपॅरिझन करू. आता यामध्ये एक लक्षात ठेवा, लॉंग टर्म लायबिलिटीज या फिक्स्ड असेट्स पेक्षा जास्त पाहिजेत, व्हेअर एज करंट असेट्स हे करंट लायबिलिटीज पेक्षा जास्त पाहिजेत. परत एकदा, लॉंग टर्म लायबिलिटीज शुड बी मोर दॅन फिक्स्ड असेट्स, व्हेअर एज करंट लायबिलिटीज शुड बी मोर दॅन करंट असेट्स शुड बी मोर दॅन करंट लायबिलिटीज. क्लिअर? आता आपण जाऊ इन्कम आणि एक्सपेन्सेस मध्ये. सगळ्यात महत्वाचा आयटम सेल्स. सेल्सवर काय रिलेटेड आहे किंवा सेल्सवर काय डिपेंडंट आहे? परचेसेस. आपण परचेस करतो का? तर सेल्ससाठी. सो सेल्सची अमाऊंट सगळ्यात मोठी असायला पाहिजे. नेक्स्ट, मग आपण सेल करणार आहे कॅश बेसवर एज वेल एज क्रेडिट बेसिसवर. ओके, when we will sell on the credit basis, then debtors will comes into picture. Correct? Okay. Then creditors will come. Creditors are related to purchases. Correct? Next. Then there will be expenses. And after considering all these, we will get net profit. Okay. So see how the relationship is there. Purchases related as sales sheet. So sales sheet figure, I suppose 25 lakhs. Purchase sheet figure proportionality, maybe 50% of sales, 60% of sales, like that. Debtors related as sales बरोबर. So sales again 25 lakhs आहेत. So debtors येतील maybe त्याच्या 5%, 15%, 10%. Then creditors related आहेत purchases बरोबर. So suppose purchase आहेत आपले 15 lakhs. So creditors येतील maybe 1,50,000 किंवा 15% of purchases or 20% of purchases. मग येणार एक्सपेन्सेस. परचेस इज डायरेक्ट एक्सपेन्स, वेअर एज देर आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑल्सो. ओके, आणि मग या सर्वांच्या बेसवर आपण फाइंड आउट करणार आहे नेट प्रॉफिट.
So finding out the net profit and to know the financial position of the business, that is the part of the final accounts, which we will learn in the further lectures. So ट्रायल बॅलन्स मध्ये आपण काय करणार, ज्या लेजर अकाउंटना बॅलन्स आले आयदर डेबिट और क्रेडिट त्यांची लिस्ट प्रिपेअर करू. डेबिटची टोटल क्रेडिटची टोटल सेम येईल. असेट्स ना कुठला बॅलन्स येणार आहे, डेबिट. लायबिलिटीज ना काय येणार, ऑब्व्हियसली क्रेडिट. एक्सपेन्स आणि इन्कमला सिंपल लक्षात ठेवा, नॉमिनल अकाउंटचे रूल्स अप्लाय करायचे आहेत. डेबिट बॅलन्स एक्सपेन्सेसला, इन्कम असेल तर क्रेडिट बॅलन्सेस. आणि हा ट्रायल बॅलन्स प्रिपेअर झाला की रिलेशनशिप्स अंडरस्टँड करा. वन्स यू विल अंडरस्टँड द रिलेशनशिप, then you can analyze the financial statements. Is it clear? I hope. So, if you have any doubts in the trial balance, please contact us on the given email ID or the phone number. Okay, I am waiting for it. So, today's message, Swami Vivekananda म्हणतात, take risks in your life. If you win, you can lead. If you lose, you can guide. लक्षात ठेवा, फायनान्शियल मॅनेजमेंटचा एक कन्सेप्ट आहे, मोर द रिस्क मोर द प्रॉफिट. ओके, और देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन रिस्क अँड रिवॉर्ड्स. सो काही रिस्क आपल्याला लाईफ मध्ये घ्यायलाच पाहिजे. काळजी करू नका, चांगल्या गोष्टींची रिस्क घेतली तर डेफिनेटली आपल्याला त्याचे चांगले फ्रुट्स मिळणार आहेत. आणि महावीरांनी सांगितलेला संदेश पण लक्षात ठेवा, चांगला विचार करा, आपण तसेच बनणार आहे. क्लिअर? सो we have finished up to the trial balance. Thank you very much for watching this video. Take care. आणि माझ्या आपल्या सर्वांना सदिच्छा. Be healthy, be wealthy and be happy. Thank you.